नमस्कार मैत्रिणींनो, तर आता मी बनवत आहे तुम्हाला मस्त असा आज होममेड असं मी तुम्हाला अमूल बटर बनवून दाखवणार आहे. आणि म्हणजेच 8 दिवसाच्या मलाईपासून अमूल बटर आणि त्याच मलाईपासून मी पनीर, नंतर तुम्हाला रेसिपी पनीर भुर्जी कशी बनवली ते सुद्धा दाखवणार आहे थोडक्यात. तर इथं बघू शकता ही 8 दिवसाची मलाई आहे, फ्रीझरमध्ये ठेवली होती. फ्रीझरमधून काढली, मेल्ट झाल्यावरती मी म्हणजे बर्फ होता ते मेल्ट झाल्यावरती मी मिक्सरच्या भांड्यात घातली. थोडंसं पाणी घालायचं आणि 1-2 वेळेस असं फिरून घ्यायचं, जास्त नाही फिरवायचं. जास्त फिरवलं की त्याचे पूर्ण स्मूथ मलाई होती, मग ते मक्खन म्हणजे अमूल बटर होणार नाही. आणि बघा असं बंद चालू करून फिरवलं का असं म्हणजे असं जाडसर असं होतं. तर त्यात पाणी टाकायचं आणि 8 दिवसाची मलाई असल्यामुळे आपल्याला काही जास्त धुवून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. तर मी इथे एकाच पाण्यानं धुवून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकता छान असा गोळा करून घेतला आणि ताटात काढून घेतला सर्व पाणी. आता तुम्हाला फोनमध्ये दाखवायचं होतं, मग मला काही जमलं नाही म्हणून इथं व्हिडिओ स्टॉप केला. आणि बघा छान असा गोळा काढून घेतला आणि त्यात जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला अमूल बटर बनवायचं आहे मस्त होममेड असं. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि कलरसाठी हळद घालायची आहे, कारण अमूल बटर थोडंसं पिवळं कसं छान वाटतं मुलांना पण, बघायला पण आणि खाण्यासाठी पण, आणि टेस्टही थोडी वेगळी येते. तुम्ही ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर पाहिजे असेल तर फ्लेवरसाठी रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स किंवा सॉरी ते पिझ्झा हर्ब्स असतात ते, किंवा काय बोलतात त्याला विसरलं, तर काळी मिरी पावडर आहे ते सुद्धा टाकू शकता. असं मिक्स करताच टाकू शकता किंवा नंतर जेव्हा आपण सेट करायला ठेवतो त्यावेळेस टाकू शकता. तोही फ्लेवर खूप छान लागतो. तर मी प्लेन फ्लेवरचाच केला होता अमूल बटर आणि खूप छान, खूप सुंदर खरंच झाला होता. आणि हा अमूल बटर आपल्याला अगदी 8 ते 10 दिवसामध्ये संपवायचा असतो, जास्त दिवस नाही ठेवायचा. तर इथं बघू शकता असं ना एक्स्ट्राचं पाणी निघून ते काढून घ्यायचं आणि छान एका वाटीत घालून हळद मीठ घालून छान असं स्मूथ असं पेस्ट करून घ्यायची आहे. बघा एकदम मक्खन टाईप झालेलं आहे आणि छान स्मूथ असं हलवतच राहायचं एकदम हलक्या हाताने, जास्त जोरात पण नाही. आणि एक्स्ट्राचं पाणी हे निघत राहतं ते काढून घ्यायचं आणि छान असं ना आपलं बघा छान मिक्स करून झालेलं आहे. तर कोणत्या एका डब्यामध्ये टाकून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीझरला नाही. तर इथं बघू शकता मी पेपर लावलेला आहे, तुम्ही बटर पेपर पण लावू शकता. आणि याच्यामध्ये सर्व पेस्ट म्हणजे सर्व ना जी मलाई आहे, आपण जे अमूल बटर बनवलं ते पूर्णपणे काढून घ्यायचं. एक्स्ट्राचं पाणी निघन ते सुद्धा काढायचं आहे. आणि इथं बघू शकता छान असं काढून घ्यायचं, प्लेन करायचं आहे आणि चमच्याने प्लेन करायचं आहे. आणि छान असं ना डब्बा एकदा वर खाली म्हणजे असं थोडं प्रेस करायचं आहे. तर इथं बघू शकताय मी पूर्णपणे ना याच्यामध्ये आता चमच्याने प्लेन करून घ्यायचं आहे आपण, मग छानपणे सेट होतं ते. तर इथं बघू शकताय किती छान वाटत आहे. आणि आता ना याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. अगदी 2 तासामध्ये, 1 ते 2 तासामध्ये छान असं सेट होतं आहे अमूल बटर. तर मी तुम्हाला 2 तासांनी दाखवते. बघू शकताय किती मस्त असं छान दिसत आहे लांबूनच. तर तुम्हाला काढूनही दाखवते मी. आणि बघा हे दूध एवढं उरलेलं आहे, म्हणजे सॉरी ते जी मलाई होती त्याचं मी पनीर बनवणार आहे. तर बघा आता हे मस्त सेट झालं. तुम्हाला पहिले हे दाखवते मी, काढून दाखवते. आणि छानपैकी एकदम स्मूथपणे हा पेपरही निघतो. तर हे बघू शकताय. आणि जे पनीरचं जी मलाईचं जे हे राहिलं होतं त्याचं मी ना पनीर बनवणार आहे. त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून पनीर काढून घ्यायचं आहे आणि सेट व्हायला ठेवायचं आहे. नंतर त्याची पनीर भुर्जी केली होती, कारण थोडंच झालं होतं त्याच्यामुळे पनीर भुर्जी केली होती. हे बघू शकताय अमूल बटर हा किती छान वाटत आहे.
कलरही खूप सुंदर आला होता. मी किंचित हळद टाकली होती तर थोडासा कलर चेंज झाला आहे, पण तुम्हाला इथं व्हिडिओतून ना थोडा कमीच दिसत आहे, पण थोडा पिवळा पिवळा असा कलर झालेला आहे. बघू शकताय. मस्त असं अमूल बटर घरी बनवा, मुलांना पण द्या, फ्रेश आणि सेफ तेवढंच. तर बघू शकताय किती छान वाटत आहे खायला, तेवढंच मस्त वाटत होतं. खूप छान वाटतं असं घरी कोणती वस्तू आपण केली आपल्या हाताने आणि ती सुंदर झाल्यावर खूप बघायलाही छान वाटतं. खाण्यासाठी तर लांबच, पण बघायला खूप छान वाटतं मला. आणि इथं बघू शकता मी इथं पनीर बनवलं, तेवढंच पनीर झालं होतं बघा. आणि तुम्हाला पुढं दाखवले मी, जरासं तुटलं कारण माझा हात लागतो कोपऱ्याला. तर इथं ना एकदम नरम आणि स्मूथ असं पनीर झालं होतं. ह्याची मस्त अशी ना, तर म्हणलं एवढ्याशा पनीरची भाजी किती थोडी होईल. तर मग एक म्हणले चला आपण पनीर भुर्जी करून बघूया. तर पनीर भुर्जी मी पहिल्यांदाच केली होती एकदम साध्या सिंपल पद्धतीने, मटर पनीर भुर्जी अशी. तर खूप सुंदर आणि खूप छान झाली होती. तर तुम्हाला इथं मी पुढं पनीर भुर्जी दाखवते आणि पनीर बघा नरम झालेलं आहे, एकदम स्मूथ झालेलं आहे. आणि चला तर आता इथं तुम्हाला पनीर भुर्जी रेसिपी नाही दाखवते, फक्त मी जी रेसिपी केली ती डिश दाखवत आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. तर आता तुम्हाला मी पुढं ना डिश दाखवत आहे.